राम कृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्मदार हे वर्म चुकू नये दार हे वर्म चुकू नये दार हे वर्म चुकू नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्मी निष्ठावंत भाव भक्ताचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हे वर्म चुकू नये दार हे वर्म चुकू नये दार हे वर्म चुकू नये निष्काम निष्ठळ विठ्ठले विश्वास निष्काम निष्ठळ विठ्ठले विश्वास निष्ठळ विठ्ठले विश्वास निष्ठळ विठ्ठले विश्वास बाहुन हे वासनी कांती बाहुन हे वासनी कांती बाहुन हे वासनी कांती लोकांमने ऐसा कोण उपेक्षिला ऐसा कोण उपेक्षिला लोकांमने ऐसा कोण उपेक्षिला ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी लोकांमने ऐसा कोण उपेक्षिला ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला म्हणे ऐसा कोण उपेक्षिला ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास विठ्ठली निष्ठळ विठ्ठली विश्वास विठ्ठली बाहुने वासनी कांती बाहुने वासनी कांती बाहुने वासनी कांती विठोबा परमेश्वर दादा पवार व वैभव महाराज आरगडे हरी आ आ निष्ठावंत भावा निष्ठावंत भावा भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भावा
भक्ताचा सण निष्ठावंत भाव निर्धार हेवा चुकून निर्धार हेवा चुकून निर्धार हेवा चुकून निष्काम निश्चला निष्काम निश्चला विठारी विश्वास निष्काम निश्चला निष्काम निश्चला निष्काम निर्धार हे बळ चुकून निर्धार निर्धार हे निष्काम विठ्ठली विश्वास निष्काम हरी निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा सण निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म निर्धार हे वर्म चुकून निर्धार हे वर्म चुकून निजरी विश्वासा विठाली विश्वास निष्काम निश्चला निर्धार हे बळ चुकून निर्धार हे बळ चुकून निष्काम निष्काम विठ्ठली विश्वास निष्काम पाहून हे वाद आणि काळजी
आरा पाहून येवास अनिकाची अनिकाची आरा निष्काम निश्चळा निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ निष्काम निश्चळ पाहुन बास नावास आणि काज पाहुन बास पाहुन वास आणि काजे पाहुन बास आणि काजे निष्काम निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास निष्काम निश्चळ
बोला पुंडलिक जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज बोलो रे भाई निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार ही वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहून हे वास अनेकांची समचरण सरोजम सांद्र नीलंबुधाभ जगन निहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसी माला कौंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्ड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चित जाड्या पहा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवांची नमो सद्गुरु तकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा। यावरी न करावा अभीर संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले बरे बैसव पावले श्री गुरूंचे मजर धै सद्गुरु जेने तारेला हा संसार पुरो म्हणून विशेष अत्यादरो विवेकावरी मस्तक माझे पायावरी या वारेकरी संतांच्या निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये निष्काम निश्चळ विठ्ठले विश्वास पाहून हे वास अनेकांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण श्रीमंत संत देहू निवासी जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा गोड असा 3 चरणाचा अभंग असून या अभंगामधून तुकोबराय महाराज या संसारी जीवामध्ये संसार करत असताना भगवान परमात्मा बाबतीत कशी निष्ठा असावी आणि निष्ठा असल्यानंतर भगवान परमात्मा आपला कसा सांभाळ करतो याचा उल्लेख करतात। विठाला असो अभंगावरती बोलण्याबद्दल अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणी किम निमित्त नाही सेवा आहे हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे। ज्यांनी आयुष्यभर कष्ट करून सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी केली सुंदर असं आज कीर्तनाचं नियोजनही केलं ते असणारे आपले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी भाऊ जाधव आणि अयोध्याताई जाधव नाही का हे सर्व कार्यक्रमाचं नियोजन या शिवाजी भाऊंनी या ठिकाणी सुंदर असं केलेलं आहे। त्यांचे चिरंजीव पण या ठिकाणी आहेत दोन्हीही चिरंजीव
हरिभक्तपरायण आमच्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व नवे नवे हे जेवढे जे काही कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत त्या सर्वांचं लाडकं असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या गावचं भूषण हरिभक्तपरायण आमचे आकाश महाराज या ठिकाणी महाराजही आहेत. त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आपले बंधू सिद्धेश्वर दादा तेही या ठिकाणी आहेत. सुंदर असं या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. खरं तर सर्व आप्तेष्ट मंडळी नातलग या ठिकाणी गावातील बहुजन या ठिकाणी मंडळी कीर्तन सेवेकरता या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. या कुटुंबावरती नितांत प्रेम करणारी ही सर्व तुम्ही मायबाप श्रोतवर्ग आहात. खरं तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी ही सर्व गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत नाही का. आपल्याच गावचे असणारी सर्व भजनी मंडळी या ठिकाणी आहे. खरं तर या भजनी मंडळावरती ज्यांची कृपा आहे ते आपल्या गावचे असणारे आबा गंभीर आबांची आपल्या असणाऱ्या सर्व भजनी मंडळावरती असणारी कृपा आहे. खरं तर त्यांच्याच कृपेने असणारे हे सर्व भजनी मंडळ आहे. म्हणून या सर्व भजनी मंडळालाही खूप खूप धन्यवाद देतो. त्याच प्रकारे महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणारी ही सर्व गुणीजन मंडळी आहेत. बरोबर काय एका होणी बळी रे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल नाही का. ज्यांचं नाव महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे तुम्ही ज्यांना अनेक ठिकाणी गाताना पाहिलं असेल. संगीत विशारद संगीत अलंकार असणारे आमचे हरिभक्तपरायण वैभव महाराज त्यांच्या नावातच वैभव महाराज नाही का असे असणारे आमचे वैभव महाराज या ठिकाणी कीर्तन साथीकरता उपस्थित आहेत. त्याचबरोबर त्यांच्याच तोडीचे तोलामोलाचे असणारे हरिभक्तपरायण आमचे संगीत विशारद परमेश्वर काका दादा नाही का परमेश्वर दादा या ठिकाणी उपस्थित आहेत नाही का. बघा ना किती सुंदर महाराज चाल दोघांनी गायली. एवढी सुंदर चाल या ठिकाणी त्यांनी गायली त्यांना पण खूप खूप धन्यवाद. त्याच प्रकारे ज्यांनी पंचपदीची सुरुवात केली तेच हरिभक्तपरायण आदरणीय कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी वैभव आहे. त्याच प्रकारे आमचे हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार नितीन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच प्रकारे आदिनाथ महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही आतापर्यंत कुठे गेले दुसरे बाबा आपले गेले का तुम्ही ठीक आहे महाराज. एवढं वादवणं महाराज तोला मोलाचं वादवणं आहे नाही का. जसं यांचं गाणं गंधर्वाचं आहे तसं यांचं सुद्धा वाजवणं इंद्राचं आहे महाराज नाही का. तुम्ही पाहिलं असेल पंचपदीमध्येच आपले काय नाव हा करण महाराज पंचपदीमध्येच पूर्ण बोले झाले होते महाराज नाही का. काय वादवणं असेल महाराज नाही का. हे तोला मोलाचं वादवणं आहे. खरं तर एक सांगू का पखवाज शिकणं गायन कला शिकणं कीर्तन शिकणं म्हणजे एक आपलं जीवन डावावरती लावण्यासारखं आहे बरं का. काय ऐकून घ्या बघा. पखवाज कलेकरता आळंदीमध्ये 15-20 वर्ष काढावी लागतात आणि त्यावेळेला ती कला साध्य होते. ज्यावेळेला आपण आळंदीमध्ये शिकायला गेलेला असतो त्यावेळेला आपल्याला माहिती असतं का आपल्याला पखवाज एवढा येणार आहे. पण तेव्हापासून ते जीवन त्या डावावरती लावलेलं असतं. मग कुठेतरी ज्ञानोबरायांची कृपा होत असते आणि त्यावेळेला महाराज महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत असतात. आळंदीमध्ये टॉप वाजवणार आहेत महाराज नाही का. इतकं गोड वाजवणार आहेत आमचे हरिभक्तपरायण धर्मा महाराज नाही का. जसे धर्मा महाराजांची माझी ओळख आहे पहिली पण लय दिवसातून भेट झाल्यानंतर आता थोडं माझं वय झालं त्यामुळे थोडं लक्षात राहत नाही. धर्मा महाराज आहेत आमचे हरिभक्तपरायण. निवृत्ती महाराज आहेत. तुम्ही जर निवृत्ती महाराजांना जर इंस्टाला जर सर्च केलं ना महाराज तुम्ही अनेक व्हिडिओ तुम्हाला निवृत्ती महाराजांचे पाहायला भेटतील नाही का. तेवढं वादन आहे महाराज त्यांचं. बघा ना किती वय किती आहे महाराज.